मयूर मासळची या षटकामध्ये राहिली ॲज अ आयकॉन गोलंदाज म्हणून संघासाठी पुढे आणलंय मयूर मासाळला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला संघाचा आयकॉन आहे विशाल धारक, हवेली हवेली तालुक्यातील हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो ॲज आयकॉन. टीम भिवरी या संघाकडून आयकॉन विरुद्ध आयकॉन ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सिशीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. मयूर मासाळ का ॲज अ आयकॉन संघामध्ये सामील केलेला असेल. गोलंदाजीच्या जीवावर अनेक स्पर्धा या खेळाडूने आपल्या नावावर केल्या असतील असा मयूर मासाळ ॲज अ आयकॉन पहिल्याच षटकामध्ये अफलातून कामगिरी संघासाठी करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू मागे आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या आयकॉनला एकही धाव त्या ठिकाणी घेऊ दिली नाहीये. हाही बॉल आपण पाहतोय ते विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. यावेळेस आपण पाहतोय मोठी अपील पंचांकडे त्या ठिकाणी राहिली आहे. बॅटेची हलकीशी एज त्या ठिकाणी लागली होती एस्टेनच्या मागे. चेंडू कॅरी होते. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाचा आयकॉन पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये कोसळला. विशाल धारक गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. शून्यावर गोल्डन आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. विशाल धारक त्या ठिकाणी 5 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्या ठिकाणी धावफलकात पाहायला मिळाली नाही. प्रेशर जो प्रेशर त्या ठिकाणी मयूरने क्रिएट केला होता तो प्रेशर रिलाइज करणारा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट त्या ठिकाणी गमवावी लागली आहे. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. डावखुऱ्या हाताचे फलंदाज समोर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आयकॉन मयूर मासाळ. हा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर एकदम भन्नाट वेगाने चेंडू एस्टेनच्या मागे ट्रॅव्हल होते. याचबरोबरीत पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. ॲज अ आयकॉन मयूर मासाळची निवड का गेली हे आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एक विकेट देखील त्या षटकामध्ये पाहायला मिळतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मयूर मासाळचा दबदबा राहिला आहे. पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन त्या ठिकाणी बाद करून पाठवलाय, तर मात्र मेडन ओव्हर देखील कंप्लीट होतीये. पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळते. ॲज अ आयकॉन म्हणून गोलंदाज सातत्याने आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे कमी पाहिलं जातं. ॲज अ ऑलराऊंडर आयकॉनची मागणी मोठी असती, मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीच्या जीवावर मयूर मासाळने आपलं एक वेगळं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केलेलं असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दाखवून दिला मयूर मासाळने. गोलंदाजाच्या जीवावर देखील सामना जिंकवण्याची क्षमता मयूर मासाळमध्ये आहे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. पहिल्या षटकामध्ये एकही धाव त्या ठिकाणी अजून देखील टीम भिवरी या संघाची धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर शुभम वायदंडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. समोर राहुल कटके. पहिलाच बॉल आडो बॅटीने फटका सजवलाय. काउट कॉर्नर रिजन मध्ये पहिल्याच बॉलवर आलेला चौकार. धावफलकाचा श्री गणेशा टीम भिवरी या संघाचा. डीजे थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर एक चौकार त्या ठिकाणी खेचलाय. चौकाराच्या माहितीने संघाची धावसंख्या ओपन त्या ठिकाणी होतीये. पुढचा बॉल आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन दी ट्रॅक फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अविनाश तैनात असतील. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. सिंगल धावसंख्या बरोबरीत संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेतीये. 5 या धावफलकावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये धावफलकाला सुरुवात त्या ठिकाणी केलेली असेल.
पुढचा बॉल नवीन फलंदाज संदीप ऑन स्ट्राईक एंडला असतील. एक डावखुरी हाताचे फलंदाज संदीपसाठी हा फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, खणखणीत षटकार, 6 धावा. डीजे धन्यवाद. तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू त्या ठिकाणी बिमरसाठी. तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. या षटकामध्ये जर आपण पाहिलं धावा गोळा करायला सुरुवात केली आहे टीम भिवरी या संघाने. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं कुठली धाव दाफलकात नव्हती. मेडन ओव्हरने या पहिल्या डावाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. मयूर मासाळचं एक अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. याचा आयकॉन मयूर मासाळ आज सासवड संघातून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही धाव न खर्च करता प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन त्या ठिकाणी शून्यावर थांबवलेला असेल मयूरने. जर आपण पाहिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर संघाची धावसंख्या पोहोचली आहे. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त काही करता आलं नाही फलंदाजांना. मात्र या षटकामध्ये संदीप जागा बनून आड्या बॅटीने पुन्हा एकदा फटका सजवलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा, 4 धावा. या षटकामध्ये धावांची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. संदीप आपण पाहताय वेळेस मोठी अपील पंचांकडे राहिले. मात्र अपील मध्ये आत्मविश्वास पाहायला मिळत नाहीये. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला जातोय शुभमचा. दाफलक जर आपण पाहिला दाफलकावर
15 धावा धावफलकावर शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या षटकातील. शेवटचा बॉल आपण जर पाहिला खराब खराब चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंच त्या ठिकाणी दंडित करतील. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4 असे 5 अतिरिक्त धावा. धावफलक पुढे घेऊन जातील 20 या धावफलकावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. या षटकामध्ये अतिशय महाग षटक पाहायला मिळते. संदीपने एक मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलेलं असेल शुभम वायदंडे यांच्यावर. शुभमला आपण पाहताय हा बॉल पुन्हा एकदा नो बॉलची घोषणा मुख्य पंचांची होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सातत्याने खराब लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा मुख्य पंचांचा त्या ठिकाणी येतोय. फ्री हिटचा हा देखील चेंडू असेल. अजून देखील संधी मोठा फटका खेळण्याची अतिशय महागडं षटक हा शुभम वायदंडेचा राहिलाय. शेवटचा बॉल फ्री हिट. हा बॉल आपण पाहताय पुन्हा एकदा एस्टनच्या मागे चेंडू मार्गस्थ त्या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिले यावेळेस व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी मुख्य पंचांची होतीये. व्हाईट प्लस 4 5 अतिरिक्त धावा पुन्हा एकदा धावफलकात जोडले जातील. संघाची धावसंख्या जर आपण आता पाहिली ना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. पहिल्या षटकामध्ये एकही धाव त्या ठिकाणी धावफलकात नव्हती. मात्र या षटकामध्ये शुभम वायदंडेने 26 धावा तब्बल 26 धावा आतापर्यंत खर्च केले. अजून देखील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील फ्री हिटचा आहे. संधी एक मोठा फटका खेळण्याची. संदीप डावखऱ्या हाताचा फलंदाज. फ्री हिटचा बॉल असेल हा देखील. फ्री हिटचा बॉल हा फटका देखील आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर फटका खेळलाय क्षेत्ररक्षक मयूर मासाळ डाऊन दी बॉल. मात्र हा फ्री हिटचा चेंडू कुठली हानी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला होणार नाहीये. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. लाईनवर चेंडू पडलाय का ह्याची तपासणी या ठिकाणी आम्ही करू. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल आपण पाहतोय हा देखील असेल. या षटकात अतिशय खराब गोलंदाजी शुभम वायदंडेची राहिली आहे. सातत्याने अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी काल करत असताना आपण शुभम वायदंडेला पाहिलंय. यावेळेस मात्र नो प्लस 1 अशा 2 धावा पुन्हा एकदा धावफलकात भर घालतील. धावफलक पुढे घेऊन जातील 28 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शुभम वायदंडेचा हा षटक जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकही धाव धावफलकावर नव्हती. मेडन षटक मैदानाच्या आतमध्ये मयूर मासाळचं आपण पाहिलं. त्यानंतर
या षटकामध्ये 28 धावा आतापर्यंत शुभमने त्या ठिकाणी खर्च केले. अजून देखील एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा हा इशारा मुख्य पंचांचा त्या ठिकाणी येतोय. फ्रीटचा बॉल असेल. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक हेंडला राहुलकडे संधी मोठा फटका सजवण्याची. संधीचा सोनं करत चेंडू फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. या षटकाराबरोबरीत पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव धावफलकावर नव्हती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये शुभम वायदंडेवर एक मोठं आक्रमण दोन्ही फलंदाजांनी चढवले असेल. 34 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर संघाचा आयकॉन मयूर मासाळ बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये काय कामगिरी संघासाठी केली होती मयूर मासाळने. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 34 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मयूर मासाळला संघासाठी कमबॅक करावं लागेल. मयूर मासाळने पहिल्या षटकामध्ये एकही धाव न खर्च करता प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये थांबवला होता. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा संघाच्या संघनायकाने ॲज अ आयकॉन मयूर मासाळच्या खांद्यावर दिलेली असेल. पुढे फलंदाज डावखुरी हाताचे संदीप आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल जर आपण पाहिला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडून या षटकाची सुरुवात आहे. 1.1चा स्पेल आतापर्यंत मयूर मासाळचा राहिला. आयकॉन म्हणून पुढे आणलं गेलं. एकही धाव आतापर्यंत आयकॉनने खर्च केलेली नाहीये. आयकॉन म्हणून गोलंदाज म्हणून निवड करणं अतिशय अवघड त्या ठिकाणी असतं. गोलंदाजीच्या जीवावर अनेक सामने संघाला जिंकून देणारा हा गोलंदाज मयूर मासाळ ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहिलं तर यावेळेस मुख्य पंच त्या ठिकाणी दंडित करतील. व्हाईट बॉलचा कॉल या ठिकाणी मुख्य पंचांचा या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव धावफलकात भर घालेल. धावफलक पुन्हा एकदा पुढे आकार घेईल. 35 ऑन बोर्ड आपण पाहताय. संघाची धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट. संघाचा आयकॉन बाद झाला. त्यानंतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल तर आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये शुभम वायदंडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून कंप्लीट केली जाईल. सिंगल धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे 36 या आकड्यावर. 36 धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय. श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. अंतिमच्या दिवसात प्रेक्षकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. जशी त्या ठिकाणी मॅच पुढे जाईल ना प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. कारण की निसर्गाच्या अवतीभोवती असलेला हा मैदान आहे. नैसर्गिक सावली या मैदानाला प्राप्त झाली. अनेक झाडे झुडपे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल मयूर मासाळचा आखू टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं तर डीप स्केट लेग रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील. फेकी त्या ठिकाणी येते. फेकी येईल. या दरम्यान पुन्हा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. मयूर मासाळवर कुठल्याही फलंदाजाला मोठं आक्रमण करता आलेलं नाहीये. मयूर मासाळची सातत्याने अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी त्या ठिकाणी राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मेडन षटक कंप्लीट करून एक विकेट मयूरच्या खात्यामध्ये होती. तर या षटकामध्ये 3 चेंडू मागे मात्र 3 धावा आतापर्यंत मयूरने खर्च केलेत. स्पेलमधील काही चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. संदीपसाठी हाही बॉल आपण पाहिला तर अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिडल स्टंपवर हा मारा त्या ठिकाणी राहिला होता. हा बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने येणारा पाहायला मिळाला. लेग बाईचा इशारा मुख्य पंचांचा या ठिकाणी येतोय. पायवर जाऊन चेंडू आदळलाय. लेग बाईचा इशारा पुन्हा एकदा मुख्य पंचांचा त्या ठिकाणी येतोय. या सिंगल धावसंख्येबरोबर इथं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. हाही बॉल आपण पाहिलं तर विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. मयूर मासाळवर तुम्हाला आक्रमण सहज साध्या रीतीने सजवता येणार नाही. मोठा गोलंदाज आहे. आयकॉन म्हणून संघासाठी पुढे आला आणि आयकॉनिक भूमिकेमध्ये एक आयकॉनिक गोलंदाजी पाहायला मिळते. स्पेल मधील आपण जर पाहिला हा शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर एक बिगिट केला जातोय. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे
तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर धावा असतील त्या 42 धावा धावफलकावर 42 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम भिवरी. सुरुवात जर आपण पाहिली पहिल्या षटकात मेडन होतं, त्यानंतर 34 धावा दुसऱ्या षटकामध्ये कुठले तर मयूर मासाळच्या या षटकामध्ये 8. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. अविनाश त्या ठिकाणी तैनात असतील. फेकी येते, फेकी येल्या दरम्यान पुन्हा एक सिंगल धाव धावफलकात भर घाले. धावफलक पुन्हा एकदा पुढे 43 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मॅच क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लीग पद्धतीने आजचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. अंतिमची मॅच देखील आजच या ठिकाणी कंप्लीट होणार आहे, याची देखील आपण नोंद घेत पुढे या जायचंय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. सिंगल धावेने धावफलक पुढे 43 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सोहन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर राहुल कटके. हा बॉल आपण पाहिलं तर जागा बनून फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅट बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक मयूर मासाळच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. या षटकामध्ये पुन्हा कमबॅक सोहनला करावं लागेल. धावफलक जर आपण पाहिला जलद गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले. यू मिस आय हिट क्लीन बोल्ड राहुल कटके बॅक टू द डग आउट. नक्कीच दुसरा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. टीम भिवरी या संघाला 8 चेंडूमध्ये 16 धाव्यांचं योगदान राहुल कटकेंचं राहिलं होतं. मात्र आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद राहुल कटकेंना त्या ठिकाणी व्हावं लागते. राहुल कटके बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस जगदाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 43 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल आपण पाहिला तर काय अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी. हा चेंडू जर आपण पाहिलं तर सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलाय. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. तेजस जगदाळे 0वर त्या ठिकाणी बाद. तेजस जगदाळे ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्याच पावलाने पुन्हा एकदा डगआउटचा रस्ता दाखवलाय सोहनने. लागोपाठची दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या थांबवताना पाहायला मिळते. या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक सोहनचा पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. हॅट्रिक ऑन हॅट्रिक सोहन. काय अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. हॅट्रिक बॉल होता. थोडस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटच्या बाजूला जाताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची घोषणा. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहे. हॅट्रिक बॉल जर आपण पाहिला एकदम वेगाने हॅट्रिक बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सोहन. शेवटचा बॉल या षटकातील. हाही बॉल जर आपण पाहिला तर वेस्टिंगच्या बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच पुन्हा एकदा दंडित करतील. अवांतर पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळेल ती अवांतर धावसंख्येबरोबर इथं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 44 ऑन बोर्ड. आपण पाहताय सोहनचा अप्रतिम षटक हा राहिलाय. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. फेकी सुरेख आहे. फेकी या ठिकाणी आपण पाहिले तर अचूक फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर इथं 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर. टीम भिवरी 45 धावा धावफलकावर आहे. अजून देखील आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. सरासरी 11च्या मतीने धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही धाव धावफलकावर नव्हती.
तर दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा त्या ठिकाणी शुभमच्या षटकामध्ये आले. त्यानंतर मयूर मासाळचा आणि सोहनचं एक कमबॅक करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. मयूर मासाळचा स्पेल कंप्लीट झालेला असेल. मयूर मासाळने 2 षटकांमध्ये मात्र 7 धावा खर्च करत संघाला एक विकेट त्या ठिकाणी मिळवून दिले. 5व्या षटकाची सुरुवात होती. 5व्या षटकाची जबाबदारी संघाचे एक अनुभवी खेळाडू प्रीतम आप्पा गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तेजस बाद झाले. त्यानंतर दिनेश. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 5व्या षटकाची जबाबदारी प्रीतम आप्पा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. समोर दिनेश आहे. दिनेश कसा फिनिशिंग टच देईल एक देखील पाहणं महत्वाचं असेल. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू फेकून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषा पार. खणखणीत षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवर प्रीतम अप्पांना एक मोठा धप्पा दिलाय दिनेशने. पहिल्याच बॉलवर एक षटकार ठोकून या षटकाची सुरुवात केली आहे. षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 51. हाई बॉल आपण पाहतोय फटका सजवलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकदम वेगाने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार चौकार. हा देखील चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. दिनेशने आक्रमण रूप मैदानाच्या आतमध्ये धारण केलेला असेल. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पुढे 55 या आकड्यावर जाऊन पोहोचली. दिनेशने पहिल्याच 2 चेंडू मागे 10 धावा त्या ठिकाणी गोळा केलेल्या असतील. पुढचा बॉल प्रीतम अप्पांचा. हाही चेंडू आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. लॉंग ऑन पासून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. या दरम्यान एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. सिंगल धावसंख्येने संघाची धावसंख्या अब तक 56 या आकड्यावर जाऊन संघाची धावसंख्या पोहोचलेली असेल. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर अजून देखील या षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संदीप ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. डावखरी हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली फलंदाजी आतापर्यंत संघासाठी. हाही बॉल आपण पाहतोय तर वाईला न्यूयॉर्कर सातत्याने पाहायला मिळतील. प्रीतम आप्पा व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळतील. पहिल्याच 2 चेंडूवर 10 धावा खर्च केले. त्यानंतर कमबॅक त्या ठिकाणी प्रीतम आप्पांचा मागच्या 2 चेंडू मागे राहिलाय. हा बॉल खराब आहे. खराब चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय मुख्य पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी होतीये. एक अवंतर धावसंख्या बरोबर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेताना पाहायला मिळते. 57 ऑन बोर्ड. 57 धावा धाफलकावर असतील. हाही बॉल आपण पाहतोय. पुढचा जागा बनून फटका सजवलाय. भिरकावून दिलाय चेंडू. फाईन लेग सीमारेषा पार षटकार 6 धावा. प्रीतम अजून देखील शेवटचा बॉल प्रीतम अप्पांचा या षटकातील. शेवटच्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. संदीपचा संपेल खेळ. आणखीन एक विकेटचं पतन. डीजे 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 या आकड्यावर. 63 ऑन बोर्ड आहे टीम भिवरी. 63 धावा धावफलकावर असतील 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय टीम भिवरी. आयकॉननी मात्र 2 षटकांमध्ये 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. बाकीच्या कुठल्याही गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. प्रीतम अप्पांनी विकेट घेतली शेवटच्या चेंडूवर. तरी देखील आपण पाहिलं तर जास्त धावा प्रीतम अप्पांनी देखील खर्च त्या ठिकाणी केलेले असतील. शेवटच्या षटकाला सुरुवात होती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सोहन. पहिल्याच बॉल त्रिफळा चित्ते. मिडल स्टंपवर माराय. क्लीन बोल्ड. यू मिस आय हिट. दिनेश बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर
जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. परफेक्ट यॉर्कर. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी आपण पाहिला तर त्रिफळा चित्त त्या ठिकाणी केलेला असेल सोहन. सोहनने देखील या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक आहे सोहनचं. नवीन फलंदाज प्रीतम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रीतमसाठी हा बॉल आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्टला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा टिपला जाईल झेल. पहिल्याच दोन बॉलवर दोन मोठे विकेट त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळतील. सोहन पुन्हा एकदा ऑन अ हॅट्रिक पाहायला मिळतील. आपण पाहताय मागच्या षटकामध्ये देखील हॅट्रिकची संधी त्या ठिकाणी निर्माण केली होती, मात्र हॅट्रिक त्या ठिकाणी कंप्लीट करता आली नाही. नवीन फलंदाज अक्षय कटके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अक्षय कटके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. संघासाठी अनेक वेळा डेथ ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी अक्षयची निवड त्या ठिकाणी केली जाते. अक्षय फिनिशिंग टच त्या ठिकाणी कसे देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. त्यापूर्वी आपण जाऊया सोहनकडे. सोहन ऑन अ हॅट्रिक आहे. 4 विकेट सोहनच्या खात्यामध्ये या सामन्यामध्ये राहिले. तर 4 बळी आतापर्यंत सोहनच्या खात्यामध्ये राहिले. हॅट्रिक घेऊन फायफर कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सोहन हॅट्रिक बॉल आपण पाहते. पुन्हा एकदा स्टंप थोडेसे मिस त्या ठिकाणी केलेले असतील. बाईचा इशारा मुख्य पंचांचा त्या ठिकाणी येतोय. बाईच्या स्वरूपात मिळाली एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. याच सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64. 64 ऑन बोर्ड आपण पाहताय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू त्या ठिकाणी आहे. फलंदाज बाद आहे का, स्टंपला बॉल लागलाय का नाही यासाठी तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. या ठिकाणी आपण पाहते सोहनची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होतीये. श्री काळभैरवनाथ चषक 2026 मधील दुसरी हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. सोहनच्या नावावर ही हॅट्रिक त्या ठिकाणी राहिली. सोहनचं त्या ठिकाणी फायफर देखील कंप्लीट होते. 5 विकेट त्या ठिकाणी कंप्लीट केले. तर
5 विकेट या सामन्यामध्ये सोहनच्या नावावर राहिलेत. पहिल्या षटकामध्ये 2 तर या षटकामध्ये पहिल्याच 3 बॉलवर लागोपाठचे 3 धक्के प्रतिस्पर्धी संघाला देत हॅट्रिक कंप्लीट केली आहे सोहननी. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सोहन बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. हाई बॉल आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय सोहननी. अचूक लाईन लेंथवर सातत्याने विकेट आपल्याला पाहायला मिळतील. सोहनच्या गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन सातत्याने सोहनचे राहिलेत. फायफर कंप्लीट केलाय सोहनने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 63 या धावफलकावर स्थिर असेल. हाई बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका सजवलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एक कंप्लीट होती. दुसऱ्या धाव्यासाठीचा प्रयत्न आहे. फेकी त्या ठिकाणी आपण पाहिली तर येते. फेकी येईल या दरम्यान 2 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65 ऑन बोर्ड आहे. सोहनचं अप्रतिम कमबॅक करणारा स्पेल राहिले संघासाठी. फायफर कंप्लीट केलं असेल सोहनने. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील परफेक्ट यॉर्कर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. अविनाश क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी त्या ठिकाणी येते. फेकी येते या दरम्यान 2 धावा कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केले जाते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धाव बाद त्या ठिकाणी आहे. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 67 ऑन बोर्ड आहे. विजयासाठी बनवायच्या त्या 68 धावा. टीम सासवड या संघाला विजयासाठी बनवायच्या त्या 68 धावा. चला भिवरी टीम, आपण वेळ वाया न घालवता लगेच मैदानाचा ताबा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. डीजे बजाव. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. त्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे विरुद्ध टीम ढाळेवाडी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. चला ढाळेवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. चला टीम ढाळेवाडी टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 चा टॉस या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. एका बाजूला गावातली टीम असेल श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे, त्याच्या विरोधात टीम ढाळेवाडी. विलास बापू थोपटे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. विलास बापूंना विनंती आहे, आपण या मुख्य व्यासपीठापाशी आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. ढाळेवाडी टीम कॅप्टन टॉस साठी या. त्याचप्रमाणे श्री गणेश क्रिकेट क्लब टीम कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. विलास बापू यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत. चला कॅप्टन, विनंती आहे आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. टीम ढाळेवाडी टीम कॅप्टन आणि टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. श्री गणेश क्रिकेट क्लब, आपण आपला आयकॉन अजून देखील आम्हाला कळवलेला नाहीये. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. विलास बापू थोपटे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. ढाळेवाडी टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे टीम कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. लवकर या. मुख्य अतिथी देखील आपली वाट या ठिकाणी पाहत आहेत. त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. दुसरी मॅच त्या ठिकाणी असेल ढाळेवाडी विरुद्ध होम टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे. पिंपरी टीम, आपला आयकॉन अजून देखील
आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. कोण असेल आयकॉन? आयकॉनचं नाव आमच्यापर्यंत अजून देखील आलेलं नाहीये. विलास विलास बापू थोपटे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी मी संपन्न करतोय. कॅमेरामॅन फोकस ऑन टॉस बॉक्स. कॅमेरामॅन मयूर सर फोकस करा टॉस बॉक्सवर. स्किरले कॅमेरामॅनच्या भूमिकेत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहताय मयूर सरांना या संपूर्ण स्पर्धेचं प्रेक्षेपण छायाचित्र त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद असतील. विलास विलास बापू थोपटे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी मी संपन्न या ठिकाणी करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा टॉस संपन्न होताना पाहायला मिळतोय. टॉस या ठिकाणी कंप्लीट झालाय. टॉस श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे या संघाने जिंकलाय. आयकॉनची घोषणा देखील या ठिकाणी होतीये पिंपरे या संघाची. संतोष पडवळ पुणे ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचाही देखील राहिलाय. पिंपरे टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. आपला निर्णय त्या ठिकाणी आपण कळवायचा आहे. चला दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 67 धावा धाफलकावर प्रथम फलंदाजी करत असताना टीम भिवरी या संघाने लावलेले होते. तर 68 धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर पुढे आणून ठेवलंय. सासवड संघाला विजयासाठी बनवायच्या त्या 68 धावा. 36 चेंडू 68 धावा. सरासरी प्रत्येक षटकामागे 11.10च्या सरासरीने धावफलक पुढे घेऊन जावं लागेल टीम सासवड या संघाला विजयासाठी. आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2चा टॉस देखील त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पिंपरे टीमने टॉस जिंकलाय. पिंपरे टीममध्ये ॲज अ आयकॉन संतोष पडवळ ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. चला दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. श्री काळभरनाथ चषक 2026 स्पर्धेनिमित्त उपस्थित होत असणाऱ्या सर्व प्रेक्षक राजांचा पुन्हा एकदा मी या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. संघासाठी पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अक्षय कटके त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. प्रीतम आप्पा आणि सोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सोहन डावकरी हाताचे फलंदाज, एक परफेक्ट ऑलराऊंडर सोहन आपल्याला पाहायला मिळतील. फायफर देखील सोहनने कंप्लीट केलंय. हॅट्रिक देखील सोहनने या स्पर्धेमध्ये कंप्लीट केली. फायफर कंप्लीट करणारे पहिले गोलंदाज या स्पर्धेतील सोहन त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 5 विकेटचा हॉल सोहनचा त्या ठिकाणी राहिलाय. 5 विकेटपैकी आपण जर पाहिले ना 4 फलंदाजांना क्लीन बोल्ड त्या ठिकाणी केलंय. 4 फलंदाजांचे यष्ट्या उद्ध्वस्त केले होते सोहनने. आता मात्र गोलंदाजांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॅटिंगसाठी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सलामीची जोडी प्रीतम आप्पा आणि सोहन. तर बॉलिंग ट्रॅकवर अक्षय कटके. सातत्याने ह्या गोलंदाजीची देखील चर्चा राहिली आहे. संघासाठी एक महत्त्वाचं योगदान अक्षय कटकेचे देखील गोलंदाजी करत असताना योगदान मोठं राहिले. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अक्षय कटके बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल पाहिला तर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी होता. फुल टॉस चेंडूवर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. चेंडू होतोय फरार. मुख्य पंचांचा निर्णय अजून देखील आपण पाहिलं तर पेंडिंग असेल. मुख्य पंचांचा इशारा त्या ठिकाणी येते. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. षटकार 6 धावा. या षटकाराने इनिंगचा आगाज केलाय प्रीतम अप्पांनी. पहिल्याच बॉलवर फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू मागे एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला.
बाउंड्री जर तिकडे आपण पाहिली तर बारीक थोडीशी कमी त्या ठिकाणी बाउंड्री पाहायला मिळते. त्या बाउंड्रीची निवड प्रीतम अप्पांनी केली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. षटकाराने धावफलकाचा श्रीगणेश हा झालाय टीम सासवड. हाही बॉल आपण पाहतोय फटका फटका त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू एकदम वेगाने मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून कंप्लीट येत 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 8. पहिल्याच षटकामध्ये धावा गोळा करायला सुरुवात केली प्रीतम अप्पांनी. एक प्रीतम अप्पांचा मोठा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सासवड अनेक वर्ष सासवड या गावासाठी प्रीतम अप्पांचा खेळ राहिलाय. हा पुढचा बॉल आपण पाहतोय. जागा बनून पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. यावेळेस आपण पाहिलं तर पॅडवर जाऊन चेंडू आढळलाय. यष्ट्यांच्या मागे एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ॲज अ आयकॉन विशाल धारक आपल्याला पाहायला मिळतील. हवेली तालुक्याला रिप्रेझेंट करत मोठं नाव विशाल धारकचे देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलंय. अक्षय केतकरचा हा बॉल आपण पाहिला तर स्विच हिटचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. हा फटका देखील आपण पाहतोय. एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमारेषेला आग लावणारा हा फटका आहे. या फटक्यात देखील चौकार. संख्या पुढे जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. प्रीतम अप्पांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार त्या ठिकाणी आलाय. प्रीतम अप्पांनी सुरुवात चांगली केली आहे. षटकार चौकार मारून इनिंगचा आगाज त्या ठिकाणी केलाय. 68 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र अक्षय कटकेंनी जस्ट त्या ठिकाणी केलेलं होतं. पहिलेच प्रीतम अप्पांचा मन त्या ठिकाणी स्विच हिटचा फटका खेळण्याचा त्या ठिकाणी राहिला होता. हा बॉल आपण पाहिलं तर निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल अक्षय कटकेचा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अजून देखील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल आपण पाहतोय. मोठी अपील पंचांकडे राहिली आहे. वाईट बॉलची घोषणा या ठिकाणी मुख्य पंचांची होतीये. एक अवंतर धाव पुन्हा एकदा धावफलकात भर घालेल. धावफलक पुढे 13 या आकड्यावर संघाची धावसंख्या पोहोचली. शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर देखील आपण पाहतोय फटका सजवलाय. प्रीतम अप्पांचा एक मोठा भडाका षटकार 6 धावा. पुन्हा एकदा या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 19. पहिल्या षटकामध्ये अक्षय कटकेवर एक मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. प्रीतम अप्पा ऑन फायर. 19 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर पाहायला मिळतीये. बिनगडी बाद 19. एक विस्फोटक सुरुवात प्रीतम अप्पांची राहिली. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर संघाचा आयकॉन विशाल धारक त्या ठिकाणी सज्ज होतोय. फलंदाजी करत असताना स्वस्तात विशाल त्या ठिकाणी बाद झाले होते. त्यानंतर गोलंदाजीची जबाबदारी घेऊन पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये विशाल त्या ठिकाणी याचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. समोर सोहने कालचा संपूर्ण दिवस सोहनने फलंदाजी करत असताना गाजवलेला होता. तर आजच्या दिवसाची सुरुवात एका फायफरने केलेली असेल. 5 विकेटचा हॉल सोहनचा त्या ठिकाणी राहिलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात एका निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होती. यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये हा फटका त्या ठिकाणी मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला कलेक्ट करतील. या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट आहे. सिंगल धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे 20.
20 ऑन बोर्ड आहे टीम सासवड. एकही विकेट आतापर्यंत टीमने गमावली नाही. पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला शांत संयमी सोहन पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला विस्फोटक घातक प्रीतम आप्पा. हाही फटका जर आपण पाहिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. मुख्य पंच पुन्हा एकदा दंडित करतील. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा त्या ठिकाणी राहिलाय. व्हाईट बॉल बरोबरीत संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 21 आहे. 21 आहे. 21 धावा दाखल प्रीतम आप्पा पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहेत. हाई बॉल आपण पाहतो, एक्स्ट्रा कव्हर फोडलाय, वाघाची दहाड फोडलाय पहाड, चौकार, 4 धावा. प्रीतम आप्पा मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम प्रीतम आप्पांनी क्रिएट केलं होतं, तो मोमेंटम पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील प्रीतम आप्पा. आयकॉनवर एक मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवलाय प्रीतम आप्पांनी. एक चौकार ठोकलाय, चौकाराच्या मैदानात आपलं पुन्हा एकदा पुढे 25. 25 ऑन बोर्ड टीम सासवड. पुन्हा एकदा आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन, सीमा रेषा पार, चौकार. एक नंबर आहे प्रीतम आप्पांचा. जर्सीवर देखील आपण पाहिलं तर 1 नंबर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आप्पांची सुरू आहे. 1 नंबर फलंदाजी चालू आहे प्रीतम आप्पांची. पहिल्या षटकापासून षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती. शेवटचा बॉल अजून देखील या षटकातील शिल्लक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये स्विच हिटचा फटका. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा फंबल आहे. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत होतोय फरार. येतोय चौकार, 4 धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ना तेरी ना मेरी, डबल तिरी, 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावर आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. शेवटचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 24 चेंडू मागे विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, 35 धाव्यांची आवश्यकता अजून देखील विजयासाठी आहे. 24 चेंडू 35 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रीतम आप्पा अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 11 चेंडू मध्ये 272च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 30 या धावफलकावर आतापर्यंत आप्पांची ही इनिंग राहिली आहे. संघाची धावसंख्या 33 आहे. 33 पैकी 30 धाव्यांचं योगदान प्रीतम आप्पांचं आहे. सातत्याने प्रीतम आप्पा सलामीला एक विस्फोटक सुरुवात संघासाठी करून देतात. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 ऑन बोर्ड आपण पाहताय. भिवरी संघाची परिस्थिती जर आपण पाहिली, भिवरी संघ देखील पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 34 या आकड्यावर होता. मात्र भिवरी संघाने एक विकेट त्या ठिकाणी गमावली होती. आता जर आपण पाहिलं टीम सासवड या संघाची परिस्थिती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आहे. 33 ऑन बोर्ड आहे. एकही विकेट अजून देखील गमावलेली नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर प्रीतम. दुसरे षटक आपण पाहिलं तर विशाल धारकने त्या ठिकाणी कंप्लीट केले. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रीतम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. समोर सोहन आहे. भन्नाट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये सोहन राहिलाय. पहिल्याच बॉल हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. पहिल्याच बॉलवर आपलं काम त्या ठिकाणी केलेलं असेल. पहिल्याच बॉलवर प्रीतम आप्पांना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणून ठेवलंय सोहनने. एका बाजूला शांत आणि संयमी खेळी चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय प्रीतम आप्पांच्या इनिंगनी. 30 धाव्यांचे योगदान प्रीतम आप्पांचा या सामन्यामध्ये राहिले. 2 षटकार 4 चौकार प्रीतम आप्पांनी ठोकलेत. आप्पा मैदानाच्या आतमध्ये एक आग ओकणारी फलंदाजी करतोय. आता मात्र बॅटल आहे. एका बाजूला प्रीतम, दुसऱ्या बाजूला देखील प्रीतम आहे. एका बाजूला भिवरी संघाचा प्रीतम आहे, तर दुसऱ्या बाजूला सासवड गावातील प्रीतम आप्पा. विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचं मन यापूर्वी बनवलं होतं, मात्र पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. फाईन लेग फोडलाय. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पांनी मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक इनिंग खेळायला सुरुवात केली आहे.
या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेते 38. 38 ऑन बोर्ड. पहिल्याच विकेटसाठीची ही भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रीतम आप्पा आणि सोहन. सोहनचं काम आहे सिंगल काढून दिला आप्पांना. जोपर्यंत आप्पा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, आप्पाच त्या ठिकाणी आक्रमण चढवणार हा मन त्या ठिकाणी आप्पांनी बोलवलं असेल. आप्पांना पहिल्याच बॉलवर स्ट्राईकवर आणून ठेवलं. पहिल्याच बॉलवर एक सिंगल प्राप्त होतीये. दुसऱ्याच बॉलवर प्रीतम आप्पांचा मोठा तडाखा आहे चौकार. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. अल्टी पलटी बॉलने मारली कल्टी. चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. डीजे या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलीये 44 धावा धावफलकावर. 44 ऑन बोर्ड टीम सासवड. प्रीतम आप्पा 40 या धावफलकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस आपण पाहतो एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रीतम आप्पांचा राहिलाय. मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करण्याचे प्रयत्न प्रीतम आप्पांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघाची धावसंख्या 44 आहे. प्रीतम आप्पांची धावसंख्या जर आपण पाहिली 40 आहे. अजून देखील 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू होईल फरार. पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. आप्पा आप्पा नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकाराबरोबर संघाची हाफ सेंचुरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. 50 धावा धावफलकावर कंप्लीट झाले टीम सासवड या संघाचे. तर आप्पा जाऊन पोहोचले 46 आप्पा. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस आडव्या बॅटिंग फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. चेंडू जाऊन पॅडवर त्या ठिकाणी आदळलाय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावर. 50 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. शेवटचे 18 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी. रन ऑफ बॉल 18 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी टीम सासवड या संघाला आपण पाहतोय. तर विजयाचं समीकरण अतिशय कमी पाहायला मिळतंय कारण की प्रीतम आप्पांची एक विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रीतम आप्पा नावाची चर्चा मोठी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालचा दिवस देखील आप्पांनी गाजवला होता. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. चला श्री गणेश क्रिकेट क्लब आपण टॉस जिंकला. निर्णय काय? श्री गणेश क्रिकेट क्लब गोलंदाजी. श्री गणेश क्रिकेट क्लब won the toss and decided to ball first. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे या संघाचा राहिलाय. संदीप काळे 4थ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी करत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना मिळतील. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 18 चेंडू मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता. पहिल्या 18 बॉल मध्ये 50 बनवलेत. राहिलेल्या 18 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. सरासरी 6च्या मदतीने धावफलक पुढे घेऊन जावं लागेल टीम सासवड या संघाला. विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेलं असेल सासवड या टीमने. आपण जर पाहिलं प्रीतम आप्पा जर्सीचा क्रमांक 1 आहे आणि 1 नंबर फलंदाजी प्रीतम आप्पांची राहिली. सोहनला आपण पाहताय. सोहनचं काम एकच आहे. सोहनला पहिल्याच बॉलचा सामना करायचा. पहिल्याच बॉलवर सिंगल काढून द्यायची आहे. आप्पांना पुन्हा एकदा पुढे आणून ठेवलेला असेल. या सिंगल धावसंख्येबरोबरीत संघाची धावसंख्या 51 ऑन बोर्ड टीम सासवड. आप्पांची फलंदाजी पाहिली तर 51 धावा संघाची धावसंख्या आहे. मात्र 46 धाव्यांचे योगदान आप्पांचं या धावफलकामध्ये पाहायला मिळते. सोहन अतिशय शांत आणि संयमी खेळाडू म्हणून सोहनची ओळख त्या ठिकाणी राहिली आहे. गोलंदाजी करत असताना 5 विकेट सोहनच्या खात्यामध्ये आहे. फलंदाजी करत असताना सलामीला आलेला फलंदाज आहे. समोरचा फलंदाज फॉर्म मध्ये आहे. समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणून ठेवण्याचं काम सोहनने केलं असेल. प्रीतम आप्पा डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ओव्हर दी कव्हर. फटका सजवलाय क्षेत्ररक्षक
चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी फेकी त्या ठिकाणी येते. फेकी येईल या दरम्यान एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 52. 52 ऑन बोर्ड आपण पाहायला मिळते. प्रीतम आपणसाठी एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. गणेश गणेश मेमाने सरांकडून प्रीतम आपणकडून एक पारितोषिक त्या ठिकाणी येते. या दरम्यान सोहनच्या बॅटमधून आला हा चौकार असेल. 501 रुपयांचं पारितोषिक गणेश मेमाने सरांकडून प्रीतम आपणच्या इनिंगसाठी येते. या चौकाराबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 56. 56 आहे. 56 धावा धफलकर विजयासाठी बनवायच्या त्या 12 धावा. 15 चेंडू आणि 12 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या विकेटसाठीची मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम सासवड या संघाकडून सोहन टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. शेवटचे 2 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. सिंगल धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57. 57 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 14 चेंडू मागे विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर मात्र 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 11 धाव्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रीतम आप्पा हाफ सेंचुरी कंप्लीट होईल का? वेट त्या ठिकाणी करावं लागेल. वाट अजून देखील हाफ सेंचुरीची पाहावी लागेल. 47 या आकड्यावर प्रीतम आपणची खेळी राहिली आहे. इनिंगसाठी 501 रुपयाचं पारितोषिक गणेश मेमाने सरांकडून पुढे आले. श्री गणेश क्रिकेट क्लब आपण मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करू नका विनंती. महत्वाची मॅच सुरू आहे. बॅक टू द बॉलर. फटका सजवलाय. एक टप्पा खास चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय अक्षय कटकेने पहिला ब्रेक थ्रू संघाला मिळून दिलाय. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट येण्यासाठी उशीर झालेला असेल. कारण की विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं विजयासाठी बनवायचे त्या मात्र 7 धावा. चेंडू शिल्लक आहेत त्या 11. नवीन फलंदाज आयकॉन मयूर मासाळ. डावखेर हाताचे फलंदाज. गोलंदाजीची जबाबदारी योग्य पाडली आहे. मात्र फलंदाजीसाठी पुढे प्रमोट केलं. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. पहिला बॉल निर्धाव आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये विजयासाठी अजून देखील 7 धाव्यांची आवश्यकता आहे. मयूर मासाळ कसा फिनिश करेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. हाही बॉल आपण पाहतोय निर्धाव आहे. डॉट बॉल कंप्लीट आहे.
बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी नाही. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू मयूर मासाळ्यासाठी अक्षय कटकेचा आहे. या षटकामध्ये अक्षय कटकेने एकही धाव खर्च केलेली नाहीये. प्रतिस्पर्धी संघाचा सलामवीर त्या ठिकाणी थांबवलेला आहे अक्षय कटके. अक्षय कटकेंचं दुसरं षटक आहे. 9 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता अजून देखील विजयासाठी. हा बॉल देखील आपण पाहतोय पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत होता. हाही बॉल आपण पाहतोय. वाईड बॉलची घोषणा त्या ठिकाणी होती. एक अवंतर धाव नक्कीच धावफलका जोडली जाईल. मात्र प्रीतम आप्पा धावबाच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल प्रीतम आप्पांना. प्रीतम आप्पा बाद झालेत का नाही यासाठी क्रॉस झालंय का नाही या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाईल. चला प्रीतम आप्पा त्या ठिकाणी बाद येत. प्रीतम आप्पांना बाद होऊन जावं लागेल. मात्र प्रीतम आप्पा बाद होण्यापूर्वी संघाला विजयाच्या उंबरट्यावर प्रीतम आप्पांनी आणून ठेवलेलं असेल. मात्र धावाच्या स्वरूपात प्रीतम आप्पांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. संपण्यापूर्वी 51 धाव्यांची एक मॅच विनिंग इनिंग आप्पांची राहिली आहे. या अवंतर धावसंख्येबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे 62 आहे. 62 ऑन बोर्ड आहे. अजून देखील 6 धाव्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. 6 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी. 9 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मयूर मासाळ्यासाठी लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू अक्षय कटकेचे त्या ठिकाणी राहिलेत. नवीन फलंदाज शुभम वायदंडे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. फलंदाज प्रीतम आप्पा त्या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील. 9 चेंडू वाईट बॉल नाहीये. मुख्य पंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा डिसिजन बदलताना पाहायला मिळतील. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. विजयाचं समीकरण आम्ही पुन्हा एकदा तुमच्या पुढे या ठिकाणी आणतोय. 8 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. विजयासाठी बनवायच्या त्या 7 धावा. अक्षय कटकेने या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केली असेल. प्रीतम आप्पा धाबाच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. विजयासाठी बनवायच्या त्या 7 धावा. मयूर मासाळचा हा फटका त्या ठिकाणी थोडंसं मिस्ट आहे. मात्र या षटकाबरोबर सामना जाऊन पोहोचलाय बरोबरीवर. या षटकाबरोबर संघाची धावसंख्या 67. या षटकाराबरोबरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 67. 67 ऑन बोर्ड. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मयूर मासाळ पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. क्षेत्ररक्षक विशाल धारक डाऊन दी बॉल. मयूर मासाळला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागेल. अजून देखील विजयाची वाट पाहावी लागेल टीम सासवड या संघाला. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायची मात्र एक सिंगल धाव. 6 चेंडू 1 धावेची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर संघाचे आयकॉन विशाल धारक सज्ज होताना पाहायला मिळतील. चला टीम ढाळेवाडी आपण देखील तयार राहायचे. सलामीची जोडी आपली तयार ठेवायची. जसा सामना संपेल तसेच श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका ओळीने, एका लाईनीने, एका रांगेने आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायची ती मात्र एक सिंगल धाव. विशाल धारक बॉलिंग ट्रॅकवर संघाचे आयकॉन या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर शुभम वायदंडे संघाचा नेता आहे. कॅप्टन शुभम वायदंडे आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 68 धाव्यांचा मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना प्रीतम आप्पांची ती एक अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या चारही दिशेने प्रीतम आप्पांची ती फटकेबाजी राहिली होती. प्रीतम आप्पांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक गणेश मेमाने यांच्याकडून पुढे आले. 6 बॉल आणि 1 रन. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव घेण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते.
या सिंगल बरोबरीत पहिल्या सामन्यात एक दणदणीत विजय प्राप्त केलाय टीम सासवड. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली प्रीतम आप्पा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतील प्रीतम आप्पा. पटकावलाय आपण. चला आम्ही तुम्हाला डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. चला टीम श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे